आता या भाजीचं नाव बघून बरेच जण हा व्हिडिओ इथे स्किप करतील, पण प्लीज असं करू नका। आज बनवते कारल्याची भाजी। कारल्यामधल्या बिया काढून घेतल्या, बारीक चिरून घेतली, त्याला मीठ लावून अर्धा तास ठेवून दिलं, मिठाचं पाणी पिळून घेतलं आणि अशा प्रकारे कुरकुरीत भाजून घेतली। कढईमध्ये ही भाजायची, मंद गॅसवर मी भाजून घेतली, त्यामुळे ती कुरकुरीत पण होतात आणि करपत पण नाहीत। अशी छान भाजली ना की त्याचा कडवटपणा बऱ्यापैकी निघून जातो। आता इथे फोडणीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल। मस्त 3-4 लसणीच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घातल्या, अगदी छान अशी फोडणी करून घेतली। मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला, कांदा थोडासा जास्त घालायचा या भाजीला आणि तो छान असा गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा। छान असा परतून झाला की त्यामध्ये अगदी बेसिक मसाले म्हणजे मी फक्त हळद, थोडंसं लाल तिखट आणि मालवणी मसाला हे इतकंच घातलं आहे। इतर कुठलेही मसाले वगैरे घालायचे नाहीत आणि ही थोडीशी ना तिखट करायची भाजी, त्याची चव खूप छान लागते। म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर मी ही भाजी थोडीशी तिखट करते, त्यामुळे खूप चविष्ट लागते। आता हे तिखट आणि हळद वगैरे सगळं छान परतून झालं की यामध्ये भाजलेली जी कारली होती ना ती घालायची आणि ती घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचं, सगळं एकदा छान परतून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि वरून चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घालताना मात्र अंदाजाने घालायचं, कारण सुरुवातीला आपण यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे अंदाजाने घालायचं, नाही तर भाजी खारट होईल। आता हे घातल्यानंतर झाकणावर पाणी ठेवून फक्त वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची, अजिबात आतमध्ये पाणी वगैरे घालायचं नाही। आणि पूर्ण भाजी शिजली की त्यामध्ये भरपूर असं ओलं खोबरं घालायचं आणि एकदा मिक्स करून घेतलं की मस्त आपली झणझणीत कुरकुरीत पण तरीही कमी कडू असलेली कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार होते। मी पूर्वी कारली अजिबात खात नव्हते, पण ही रेसिपी मी माझ्या आत्याकडून शिकली आहे आणि खरंच ही रेसिपी इतकी छान बनते ना की तुम्हाला पण मी सांगेन की ही अशा पद्धतीने तुम्ही कारली बनवून बघा, कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। मी नक्की सांगते ही भाजी तुम्हाला आवडेल आणि आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज बघत राहा। यापूर्वी भरलेली कारलीसुद्धा दाखवली आहे, तीसुद्धा बघून घ्या। थँक्यू।